महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर। उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती हैं बेस्ट डील्स। एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, डीप फ्रीजर्स एंड वेजी कूलर्स। सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी ईएमआई अवेलेबल। महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, ऑपोजिट आरकेडी कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। फॉर सेल्स कॉन्टैक्ट अस ऑन। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्लासनगर में पानी की कमी के विरोध में उद्धव ठाकरे गुट आक्रामक हो गया और आज ठाकरे गुट द्वारा मनपा भवन के बाहर होम हवन आंदोलन किया गया। इस दौरान मनपा की सुरक्षा को लांघकर ठाकरे गुट के कार्यकर्ता मनपा भवन में घुसे। दरअसल शहर के परिसरों में पानी की कमी हो गई है, वहीं मनपा द्वारा पानी की कीमतों में बढ़ोतरी करने से नागरिकों में गुस्सा है। इसके मद्देनजर शिवसेना उद्धव ठाकरे गुट के जिला प्रमुख धनंजय बुढ़ारे के नेतृत्व में मनपा भवन के बाहर होम हवन आंदोलन किया गया। यहां आक्रामक कार्यकर्ता मनपा की सुरक्षा को भेदकर अंदर घुसे। इस दौरान कार्यकर्ताओं व सुरक्षा रक्षकों के बीच झड़प हुई। मनपा ने पानी की बड़ी कीमतों को वापस नहीं लिया और पानी सप्लाई बराबर नहीं की तो इससे आक्रामक आंदोलन का इशारा जिला प्रमुख धनंजय बोडारे ने दिया। दिवसेंदिवस या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते। काही विभागामध्ये दिवसाआड पाणी येते, त्याचा परिणाम शटडाऊन असेल तेव्हा 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही। अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही उपलब्ध नसतो, फोन उचलत नाही, अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात, जा येत नाही पाणी। अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता। घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही, देता ते घाण पाणी, दिवसाआड पाणी, कधी कधी 5-5, 6-6 दिवस पाणी नाही। काही विभागामध्ये लोक खाली करून जात आहेत, त्याचा परिणाम म्हणून लोक खडकपाड्याला जात आहेत, अंबरनाथला जात आहेत, एवढी लोक उल्हासनगरला वैतागलेली। अशा प्रकारचं प्रशासन, उलट यांच्याकडे निरंकुश सत्ता आहे। चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे। लोकांना काय हवं ते, लोकांना काय पाहिजे, पाणी, साफसफाई आणि रस्ते चांगले। इथं साफसफाई व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याचे जो दुर्भिक्ष आहे दिवसेंदिवस ते वाढणार आहे। म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जन आक्रोश आंदोलन केलं। संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली आहे। कडकडत्या उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेसं त्या स्वैरसूतक या प्रशासनाला होतं। म्हणून आज लोकांनी आक्रोश केला, तुम्ही पाहिलेलं आहे। हे लोकांना दाखवा, प्रत्येक ठिकाणी दाखवा, नाहीतर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार आहे। प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाण्याची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू। फोन आम्ही उचलू, रात्री बेरात्री कधी असो। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढीव पाणीपट्टी आहे ही 3600, म्हणजे ते जसं जिजिया कर होता, औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा, जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं, मनात आलं की कर लावला, तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये 3600चे डायरेक्ट 8000, ठीक आहे, 5%, 10%, 20%, म्हणजे 200 पटीनं वाढ ही अमान्य आहे। ती रद्द करण्यासाठी सांगितली। शौचालयाची दुरावस्था व्यवस्था झाली पाहिजे, पाणी पुरवठा सुधारला पाहिजे, रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे। लोकांनी अर्ज केल्यानंतर तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे, किंवा लोकांना उत्तर दिलं पाहिजे। तातडीने काम होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। नाहीतर ही नाली सफाई सुद्धा वेळेत झाली पाहिजे।
नाहीतर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली, त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली, म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी.